कित्येक काळ माझ्या गुरुला प्रश्न पडायचा, हा बोलत नाही, काही करत नाही, एकदम शांत राहतो, काय करेल पुढे भविष्यात काही सांगता येत नाही. माझी शांतता ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची होती. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका. माणूस हा विचारशील प्राणी आहे. त्याच्या पंखांना बळ मिळालं की तो फार उंच जग त्या ठिकाणी घेत असतो. आणि मी म्हटलं फक्त तुम्ही मला 7-8-10 वर्ष द्या आणि नंतर पहा मी सक्सेसफुली त्या ठिकाणी होतो की नाही. आणि मी तेव्हापासून प्रण घेतला. संभाजीनगरमध्ये माझे मित्र मोहनबाबू होळकर वगैरे, राजूदादा कपाटे, गोविंद शास्त्री, आम्ही सगळ्यांनी मिळून माझं MA त्या ठिकाणी कंप्लीट झालं. इथं BA झालं, BCom झालं, D.Ed झालं. नंतर मी कालिदास विद्यापीठामध्ये B.Ed केलं. आणि आदरणीय बाबाजींच्या माध्यमातून मला बाबाजी गुरुवरी आहेत. श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयामध्ये माझं शास्त्री पूर्ण झालं. सर संत गाडगे बाबा विद्यापीठामध्ये माझं BA लिटरेचर झालं. नंतर कालिदास विद्यापीठामध्ये परत पुढचा प्रवास हा PhDचा त्या ठिकाणी आला. आणि अगदी अल्पावधीमध्ये 32व्या वर्षामध्ये मला नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामीचा HOD पद त्या ठिकाणी मिळालं. ही माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी तर अभिमानाची गोष्ट होतीच, परंतु ज्यावेळेस सर मी आश्चर्य करतो की मी एकमेव असा एक घटक आहे, 32 वर्षाचा चेअरमन कुठंच नसतो अभ्यास मंडळाचा. पण मला ज्यावेळेस कुलगुरूने विचारलं तुम्ही कोण, म्हणलं मी चेअरमन आहे व्यवस्था. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतक्या कमी वयामध्ये हा व्यक्ती त्या ठिकाणी प्रगती करतो. तर ही निश्चितच माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी खूप आनंदाची गोष्ट खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये लागतो. HOD पद मिळालं, हे झालं, PhDचंही काम झालं. संघर्ष माणसाच्या जीवनामध्ये पेरलेला असतो. तुम्ही संघर्षाला जाऊन थकायचं नसतं कधी. मलाही कधी कधी असे विचार त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये यायचं की काय पंथामध्ये काय शिल्लक आहे आपल्यासाठी करण्यासाठी. अत्यंत कठीण परिस्थिती इकडे माझी तुम्ही आजही पाहत आहात. आणि ह्या परिस्थितीमध्ये सगळं प्रपंच करायचं आहे, आशा मोठी आहे आणि खूप काही काम करायचं आहे, ही उर्मी आहे, थांबायचंच नाही. समजा मला असे बरेच जण प्रश्न करतात, सर थोडासा आराम केला पाहिजे, थोडंसं स्वतःकडे पाहिलं पाहिजे. पण ज्यावेळेस मी हा विचार करतो, मी स्वतःकडे ज्यावेळेस पाहिल तर 150 ते 200 किंवा 400 विद्यार्थी माझे मुक्तील. कारण मला वेळच त्या ठिकाणी मिळणार नाही. जर माणूस जर स्वतःकडे पाहायला लागला तर समाजाकडे तो चांगल्या नजरेने पाहू शकत नाही. हे माझं पहिलं ब्रीज वाक्य आहे. आणि म्हणून मी माझ्याकडे कदापिही न पाहता, माझं सतत तुम्ही कधी पहा, माझं एनरोलमेंट फॉर्म भरणं चालू आहे, माझं इन्व्हर्ट करणं काम चालू आहे, त्याची डॉक्युमेंट मागव, त्याची शिष्यवृत्ती चालू आहे, हे काम कर, ते काम कर, अखंड. म्हणजे इथं महाविद्यालयाचे प्राचार्य सर, तिकडं नागपूर विद्यापीठामध्ये आम्ही महानुभाव शास्त्री महानुभाव विषयात अभ्यास चालू केला. तिकडं माझ्याकडे आता मागच्या वर्षी 35 विद्यार्थी पहिल्यांदा उत्तीर्ण झाले. आता ह्या वर्षी तो परत 150-200 विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे. माणसाने थांबायचं हे मी तुम्हाला सांगत असताना शास्त्रीचा विषय ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर आला, बाबांना मी विषय शेअर केला, ते चित्र पाहिलं की जुन्या शास्त्रीमध्ये बाबा वैदिक साहित्याचा भाग आहे. प्रश्न पडायचा जुन्या आचार्यांना की महानुभावांचा विषय शिकवला जात नाही, मग तुम्ही काय शास्त्री करता. ते एका पद्धतीने बरोबर होते आणि शिकणारे एका पद्धतीने बरोबर होते, पण ते मॅनेजमेंट काही जमून नाही राहिलं. मग शेवटी योगायोगाने अभ्यास मंडळ माझ्याकडे आल्यामुळे आता बाबा असं केले, 75% भाग महानुभाव गद्यपद्य वाङ्मय आणि संस्कृत साहित्य, लिपीशास्त्र, महानुभावांचं व्याकरणशास्त्र, आणि 25% भाग भारतीय दर्शन, वैदिक साहित्य, बौद्ध संस्कृत साहित्य, जैन साहित्य यांचा परिचय. म्हणजे इतरही धर्मांचा अभ्यास व्हावा आणि महानुभावा संप्रदायातला शास्त्री हा परिपक्व शास्त्री व्हावा, हा विचार माझ्या मनामध्ये आला. आणि 4 वर्षाचा अभ्यासक्रम आता आपण त्या ठिकाणी नागपूर विद्यापीठामध्ये मंजुरी करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणलेला आहे. मी वेळ दिला नसता, म्हणजे कित्येक वेळेस ताई म्हणाल्या अरे 11 वाजले तू आता निघतोय, म्हणजे मी 10 मिनिटामध्ये मला तिकडून जर सर्क्युलर निघालं सर, मी काही न पाहता बॅग घेऊन लगे तिकडे निघालो. जेवण वगैरे काही ते काहीच विषय असा पाहिलेला नाही. कित्येक वेळेस हा प्रसंग आहे, मी सकाळी येतो तो कधी फोन करून इकडे येत नाही की निघालोय बा, फोन करण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. प्रचंड गहन अवस्था आहे. पण हे घेऊन जात असताना मला एकच वाटतंय, तुम्ही आज त्या ठिकाणी पदवी झालात म्हणजे तुम्ही माझे सगळे क्लासमेटच आहात एकेकाळचे. ज्यावेळेस आपण शास्त्रीला त्या ठिकाणी सोबतच त्या ठिकाणी दिवस काढले आणि बाबा तर मला गुरुस्थानी त्या ठिकाणी आहे. परंतु हा संगम आहे की महानुभाव ज्ञान प्रणालीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी ॲक्सेप्टेबल त्या ठिकाणी आपल्याला आहेत. हे असं ज्ञानसत्र महानुभावांचं त्या ठिकाणी चाललं.
मला कधी कधी प्रश्न पडतो गजबे साहेब की मानव संप्रदायाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून व्यापकतेने लक्ष देण्याची खूप गरज आहे. माझं थोडंसं वेगळं धोरण आहे. सगळी सुविधा मी कधीच देणार नाही विद्यार्थ्यांना. तुमच्याकडून मी प्रकल्प करून घेतले म्हणजे करून घेतलेच. मला बरेच म्हटले की याचे मार्ग तुमच्या हातामध्ये आहे. म्हटलं ते जमणार नाही. मला 30च्या 30ही विद्यार्थ्यांचे प्रकल्प त्या ठिकाणी लागतात ही माझ्या भाषा होती शेवटपर्यंत. आणि म्हणून एका सेमिस्टरला मी सगळ्यांना दणकासुद्धा दिला होता. प्रशासन, संघटन आणि ती जी काही भाग आहे तो घ्यायलाच पाहिजे. आपल्याला शिस्त आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये यायला पाहिजे. जोपर्यंत आपण शिस्तीचे भोगते होणार नाही तोपर्यंत आपण आदर्श विद्यार्थी, आदर्श प्राध्यापक, आदर्श आश्रम संचालक त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. आणि हे बीजारोपण आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आज मला अत्यंत तुमचा आनंद वाटला की 30 विद्यार्थ्यांचे बाबा हे शोध प्रकल्प येत आहेत. तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. फक्त तुम्हाला वातावरण थोडंसं निर्माण करून द्यावं लागतं, थोडंसं गायडन्स त्या ठिकाणी करावं लागतं. आणि आता मला एक प्युअर ॲबिलिटी आली की महानुभाव संप्रदायातले आज रोजी सर येणाऱ्या काळामध्ये आज जसे 2-4 विद्यार्थी वर्षभरात PhD होतात तर तसे वर्षभरामध्ये 30 ते 40 विद्यार्थी येणाऱ्या भविष्य काळामध्ये महानुभाव संशोधनामध्ये निर्माण होतील अशी आशा त्या ठिकाणी मी बाळगून आमच्यावरती प्रचंड त्या ठिकाणी एक उद्दिष्ट आहे सर. मराठी भाषा विद्यापीठ राज्यामध्ये स्थापन झालं आहे. संतपीठ आहे. चक्रधर स्वामी अध्यासन केंद्र नागपूर विद्यापीठामध्ये आहे. अमरावती विद्यापीठामध्ये मानव अध्यासन केंद्र आहे. हे सांभाळणारे माणसं येतील कुठून की तुमच्यातून उद्या खऱ्या अर्थाने निर्माण करावे लागणार आहे. महिला वर्गांचा विचार करत असताना बाबा सगळ्यात जास्त संख्या ही महिलांची आहे. महिला सक्षमीकरणावरती मानव संप्रदायामध्ये 2016ला विचार आला. मराठीतली आद्य कवयित्री महदंबा त्यांच्या नावाने याच मराठवाड्यामध्ये पहिले संमेलन या ठिकाणी आम्ही घेतलं सर. आणि त्या संमेलनाच्या धोरणे आत्ता महानुभावांची स्त्री चळवळ खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी व्यापकतेने पुढे त्या ठिकाणी जात आहे. ह्या गोष्टी आम्हाला तुम्हाला कराव्या लागतील. याला हे करायला कोणी देवदूत येणार आहे अशातलं स्वप्न अजिबात त्या ठिकाणी बाळगू नका. कारण तुम्ही ईश्वराने धाडलेलीच खरे दूत आहात जे या धर्माचं संवर्धन उद्या येणाऱ्या काळामध्ये करणार आहात. आणि म्हणून तुमची ऊर्जा शक्ती ह्या कार्यासाठी द्या. हे कार्य तुम्हाला सुस्त बसू देणार नाही. बरं याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये तुम्हाला धनसुद्धा मिळणार आहे, यामध्ये तुम्हाला मान मिळणार आहे, सन्मान मिळणार आहे, आनंद मिळणार आहे. PhDचा थिसिस घेऊन बसताना गजबे साहेबांचं माझं ऋणानुबंध अत्यंत जुना आहे. मानव सेवा संघ नागपूरमध्ये केवले श्री गिडाम साहेब, केवले श्री केशरताई मेश्राम अशा चांगल्या विद्वतरत्नांचा मला त्या ठिकाणी जवळचा एक पाहण्याचा योग आला. आमचे रंगारी साहेब आणि यांच्या माध्यमातून मला तिथे ज्यावेळेस मी ते 5 वर्षी खोली त्या खोलीनं ग्रंथ त्या ठिकाणी भरलेले होते. हा संघर्ष तर एवढा अवघड होता की प्रथमतः सर संस्कृतमध्ये ब्रह्मविद्याशास्त्रावरती टीका भाष्य करण्याचा योग मला त्या ठिकाणी आला. आत्तापर्यंत मानव संप्रदायामध्ये पद्यग्रंथ भरपूर होते पण ब्रह्मविद्याशास्त्रावरती स्वतंत्र असं लेखन संस्कृतमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. म्हणून ते करण्याचा योग आला आणि ब्रह्मविद्याशास्त्रावरती पहिली टीका संस्कृत भाषेमध्ये संस्कृत सूत्रांवरती करण्याचा योग आला. आणि त्या याला 2 गोल्ड मेडल त्या ठिकाणी कालिदास विद्यापीठाने दिलेली आहे. ही माझ्यासाठीची बाब अभिमानाची नव्हे, माझ्या धर्मसंप्रदायासाठी मला काहीतरी करता आलं म्हणजे बेस्ट रिसर्च अवॉर्ड विद्यापीठाचं मिळणं इतकी साधी गोष्ट नाही सर. आणि ती पण संस्कृतमध्ये मिळणार. परंतु त्यामध्ये एक मानांकन गेले की मानवशास्त्रावरती पहिलंच त्या ठिकाणी काम झालेलं आहे. ही गोष्ट आज मी जी करत आहे ही म्हणजे तुम्ही सुद्धा करणार आहात. तुम्हाला सुद्धा हे गोल्ड मेडल मिळणार आहे. तुम्ही सुद्धा संशोधन करते त्या ठिकाणी चांगल्या रूपाने होणार आहात. म्हणून माझं थोडंसं शेवटचं तुम्हाला आव्हान आहे की अत्यंत छोट्या स्वप्नांमध्ये आपलं मन गुंतू नका. सोशल मीडियाचा जमाना आहे किंवा अत्यंत सुखामध्ये म्हणजे बाबा सांगण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला एखाद्या वेळेस महंती मिळाली आणि तुमचं कार्य संपलं असं होऊच शकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला पद मिळालं त्या पदाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि तुम्हाला निश्चितच त्या कुटुंबासाठी, त्या संस्थेसाठी, त्या गुरुकुलासाठी तुम्हाला चांगलं झेप घ्यावं लागेल. म्हणून आपलं काम तिथं संपत आहे अशातला भाग अजिबात त्या ठिकाणी येणार नाही. तुम्ही प्रत्येक विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये फार मोठी उंची झेप त्या ठिकाणी घेणार आहात. कारण तुमच्या मागे खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि म्हणून हे काम आपल्याला अत्यंत संघर्षाने त्या ठिकाणी करायचं आहे. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपल्याला मदतीचे हात खऱ्या अर्थाने उभे करावे लागतील. अनेक विद्यार्थ्यांच्या सर अडचणी फीसच्या
मी कधी त्याबद्दल त्या ठिकाणी काही त्यांना म्हटलं नाही की म्हटलं एखाद 2 विद्यार्थ्यांना आपण मदत करत राहावी सगळं. आणि आपल्याला देणारे घटक आहेत, तोंडाशी तोंड मिळाला अर्थव्यवहाराचा विषय संपला, फारसं काही आपल्याला त्याच्यामध्ये विषय नाही. आणि या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे मला आनंद वाटतो की हे सगळं भारत सरकारच्या निर्देशनाखाली चालत असताना आमच्या दोन्ही संस्थांना म्हणजे श्री चक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालय फैजपूर आणि श्री चक्रधर स्वामी महाविद्यालय अंबड दोन्ही संस्थांना सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीचं दरवर्षीचं पॅकेज त्या ठिकाणी आहे. माझ्याकडे सुद्धा काही टीचर्स त्या ठिकाणी ग्रँटेडमध्ये आहे आणि इकडनं गुरुकुलला सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा आता BA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8,000 रुपये सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी देते आणि MA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 10,000 रुपये देते. फक्त 8 असे आहे, त्यामध्ये तुम्हाला 60 ते 70% मार्क्स त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. म्हणजे हे कव्हरेज पॅकेज भारत सरकार आपल्याला प्रचंड ताकदीनं आपल्या मागं उभा आहे. म्हणून आता त्याच्यामध्ये खचून न जाता आपण व्यवस्थितरित्याने एक चांगला मार्ग तयार करा. तुम्ही शिका. संकल्पना अशी भाषेची निर्माण झाली, सगळी संस्कृतच करणार का असाही प्रश्न पडला. परत मला थोडंसं मागं सरावं लागलं. महानुभाव साहित्य 80% मराठीमध्ये, 20% संस्कृतमध्ये. मी तर दोन्ही घेऊन चाललो, एक उजव्या हातात संस्कृत आणि डाव्या हातात माझ्या मराठी आहे. आणि हे करत असताना मी MA मराठीचा अभ्यासक्रम कालिदास संस्कृत विद्यापीठाला पहिल्यांदा दाखल केला. आणि ही जी पहिली बॅच आहे तर ही विश्वविद्यालयातली मराठीची पहिली बॅच आहे. त्यांचंही त्या ठिकाणी आपण अभिनंदन करतो की तेही मला इथं आपल्या महाविद्यालयामध्ये आणता आली. सगळा अभ्यासक्रम सर मी आमच्या माध्यमातून केला. त्यामध्ये महानुभाव साहित्य सगळ्यात जास्त MA मराठीचं महानुभाव साहित्य 25% महानुभाव साहित्य आम्ही तिथे लावलं. 3 पेपर महानुभाव पंथ, आद्य कवयित्री महदाईसा, महानुभावांचे व्याकरणशास्त्र, महानुभावांचे लिपीशास्त्र हे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्क्लुडेशन केले मराठीमध्ये पहिल्यांदा. अवलंबर सर म्हणलं हे तर आश्चर्य आहे आणि होणं गरजेचं आहे. कारण इतकं मोठं जर साहित्य असेल तर आमचा वाटा किती प्रशासनामध्ये हे समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून कालिदास विद्यापीठाने मोठ्या अंतःकरणाने तो अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या रीतीने तयार करण्याची मुभा मला त्या ठिकाणी दिली. आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र जैन सर, आमच्या मार्गदर्शिका डॉक्टर कविता ओले मॅडम, आमचे मार्गदर्शक डॉक्टर पराग जोशी सर, अशा चांगल्या अभ्यासकांचा मला योग आला. आणि खऱ्या अर्थाने आज जी नावं घ्यावीत म्हणजे मी कधी कधी केरळच्या भूमीचा, तामिळनाडूच्या भूमीचा जरूर उल्लेख करतो की तिथली माणसं मला मिळाली नसती तर आज मी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने उभा राहिलो नसतो. प्रोफेसर श्रीनिवास वरखेडी, वयवर्ष 45-40 असणारं हे व्यक्तिमत्व कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालयातून महाराष्ट्रात येतं. आणि या कालिदास विद्यापीठाचा 5 वर्षामध्ये ज्या कॉलेजची फक्त संख्या होती सर 10, तर त्या कॉलेजची संख्या 317 वर येणारे प्रोफेसर वरखेडी सर यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण खऱ्या अर्थाने स्वागत करायला पाहिजे. कारण संस्कृत साहित्याला खऱ्या अर्थाने त्यांनी पुनर्उजाळा त्या ठिकाणी दिला. आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लढणारे प्रोफेसर विजयकुमार सर असतील, आमचे गुरु डॉक्टर मधुसूदन पेन्ना सर असतील, ह्या व्यक्तिमत्वांनी या शिक्षण प्रणालीला खूप मोठा व्यापक व्यासंग त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि कालिदास विद्यापीठामध्ये महानुभावांचं एक संस्कृतचं किंवा इतरही सगळ्या बाबींचं एक हक्काचं केंद्र खऱ्या अर्थाने आज तयार झालेलं आहे. आपल्या महाविद्यालयाला दरवर्षीचा विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट आहे. पहिल्या बॅचमध्ये आमचा विद्यार्थी श्रीराम काटकर हा गोल्ड मेडलिस्ट होता. दुसऱ्या बॅचमध्ये सोनियाताई अमृते ही यांना त्या ठिकाणी गोल्ड मेडल त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आणि तिसऱ्या बॅचमध्ये आमच्या स्नेहाताई धाराशिवकर यांना सुद्धा या ठिकाणी गोल्ड मेडल त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यांना तर झालं पण मी तरी कशात कमी राहू म्हणून मला सुद्धा 2 त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. म्हणजे हे असा संगम एकाच दीक्षांत समारोहामध्ये गुरु शिष्यांना सुद्धा अवॉर्ड त्या ठिकाणी मिळालेला आहे. थांबायचं नाही आपल्याला. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा आहे, MA मराठीला सुद्धा आपण गोल्ड मेडल त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला आनंद वाटतो. आम्ही बाबांपुढे प्रस्ताव मांडला माहूरच्या बाबांकडे, बाबा नागपूर विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल आहे विद्यार्थ्यांसाठी, तिकडे कालिदास विद्यापीठामध्ये एखादे ठेवावं. बाबांनी महाकवी भास्कर भट्टमुरीकरांच्या नावाने 1 लक्ष रुपये त्या ठिकाणी गुंतवलेले आहेत. आणि त्यांच्या योगाने ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हे सगळं मिळत आहे. संप्रदाय आपल्या मागं प्रचंड ताकदीने मोठा उभा आहे. कारंजेकर बाबांना फक्त बाबा असं म्हटलं की अशी समस्या आहे, बाबांनी कधीच नकार दिलेला नाही. आमचे खरं तर प्रेरणास्थान आहे. त्यांनी जो ह्या महानुभाव संप्रदायाला एक फार मोठा विकासात्मक झेंडा खऱ्या अर्थानं दिलेला आहे, ते आपले प्रेरणास्थान आहे. मी बाबांना विनंती केली होती की आपण त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आहे, त्या ठिकाणी येऊ शकले नाही. परंतु तुमच्या दीक्षांत समारोहाला निश्चित आपण त्यांना बोलवण्याचा त्या ठिकाणी आपला मनोदय खऱ्या अर्थाने आहे. आज तुम्ही या महाविद्यालयातून जाताना मलाही त्या ठिकाणी भरून येतं. 2017चा काळ होता सर.
मान्यता मिळाली सर्टिफिकेट कोर्सून गीतावरती, ते भयानक काळ माझ्या डोक्यामध्ये चक्र झंझावत होते. कोरोनाचा काळ लागला आणि कोरोनाच्या काळामध्येच महाविद्यालयाला मान्यता भेटली सर. पहिली बॅच सगळी ऑनलाईनच निघाली. विद्यार्थ्यांचे पेपर ते त्या टेक्निकल पद्धतीने त्या काळामध्ये झाले. एक वेळ अशी आली सर, महाविद्यालयाला इमारतच, महाविद्यालय दाखवायचं, करायचं किती काम, प्रचंड संघर्ष समोर आला. पण आमचे कृष्णा चौधरी मित्र माझे उभा राहिले माझ्यासोबत आणि मला सर टेन्शन घेऊ नका, आपण हे सगळं काम निघू. त्यांचं मला साथ नेहमी त्या ठिकाणी, आज नाही ते कार्यक्रमाला, पण अशा बऱ्याच काही मित्र हृदयाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी पुढे जात आहे. इकडं तुमची व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात आली, ते माझे मित्र अशोक पोपळगड यांनी आपल्याला त्यांचा पूर्ण हॉल उपलब्ध करून दिला की तुम्ही हे साधू संत इथं उन्हाळ्यामध्ये त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या 2 रूम त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर समोरचे भोसले काका आहेत, त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुलींसाठी रूम उपलब्ध करून दिल्या. आमचे गोकुळमुनी कोठे आहे शास्त्रीजी, त्यांनी आपल्याला रूम उपलब्ध करून दिला. प्रश्न मला हा पडला होता प्रचंड याच्यामध्ये, मला तर सगळ्यांना इथं बोलवल्याशिवाय परीक्षा घेतल्याशिवाय विलाच नाही आणि एक व्यवस्था करायची कशी. बरं बाबा आहेत, बाबांना अनुभव आहे क्षेत्रामध्ये, बाबा तुमच्या मग 1000 वर्ष उभा आहे, माझ्या माग माझा फक्त परिवार उभा आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं होतं आणि मला कळतले चित्र फार बिकट आहे. तरी पण आमचे गुरुबंधू महंत दिवाकर बाबा सध्या त्यांची भिक्षा चालू आहे आणि आमच्या गुरुवारी या तपस्विनी लीलाताई यांनी आणि तपस्विनी महिमाताईंनी, आमची छोटी भूमी, शरद, कृष्णा ही सगळी मुलं, या सगळ्यांनी जितकं आपल्याला श्रीराम वगैरे सगळ्यांनी अत्यंत तन्मयतेने सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हे कार्य, हे धर्मकार्य खऱ्या अर्थाने पुढे नेलेलं आहे. तर माझं एक तुम्हाला जाहीर आवाहन आहे की तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये, फारसं मला मागण्याचं अंग नाही, पण निश्चितच माझे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये परिपक्व आहेत. तुम्ही एक विद्यार्थ्यांनी जरी चांगल्या रीतीने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचा झेंडा रोवला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुद्धा या महाविद्यालयाची बिल्डिंग निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ शकता किंवा आपण ते प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतो. कारण हे स्वप्न माझ्या एकट्याचं नाही, हे मानव संप्रदायाचं सगळ्यांचं स्वप्न आहे आणि मी थोडंसं वेगळ्या विचारांचा व्यक्ती आहे. म्हणजे बऱ्याच अंशी मला कधी कधी प्रश्न पडतो सर संघटनांमध्ये किंवा याच्यामध्ये, पण माझे ते सगळे नियम मी धाब्यावर ठेवतो. जे करणारे व्यक्ती आहेत ते विद्यार्थीच उद्याच्या काळामध्ये हे सगळं हलवणार आहेत किंवा चालवणार आहेत, असे मी जाहीर आव्हान तुम्हाला त्या ठिकाणी करतो. कारण आपण सगळे एकमेकांसोबत काहीच घेऊन जाणार नाही, हे सगळं या धर्मसंप्रदायासाठी आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने करून जाणार आहोत. म्हणून तो वारसा हक्क न राहता आपण आपल्या ज्ञानाचा वारसा हक्क आपण सगळ्यांनी चालवावा, असं मी जाहीर आव्हान आपल्याला करतो आणि माझ्या विचारांना मी या ठिकाणी थांबवतो. आज आपण हा निरोप समारंभ केला, राष्ट्रीय प्रकल्प लेखन कार्यशाळेचा आपण समारंभ त्या ठिकाणी घेतलेला आहे. आता एक नवीन मी संकल्पना तुमच्यासमोर त्या ठिकाणी व्यतीत करतो की गेल्या 7 ते 10 वर्षापासून आम्ही महानुभाव विद्यार्थ्यांच्या कार्यकृतीला पुढे नेण्यासाठी थोडंसं हातभार लागावा म्हणून आम्ही आता एक संघटन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. गेली 5 ते 6 वर्ष माझे मित्र मोहन बाबळगावकर या महाविद्यालयाचे प्राचार्य, माजी प्राचार्य आदरणीय श्री शास्त्री बाबाजी, आदरणीय उपप्राचार्य बाबाजी यांचीसुद्धा मी त्या ठिकाणी त्याचे विचारविमर्श केला. गजबे साहेब, आपले बनसोड साहेब किंवा इतरत्र नागपूरस्थ मंडळी, मराठवाड्यातली सगळी मंडळी, आमचे मोहनजी बाबळगावकर वगैरे सगळी आमचे महानुभाव साहित्यिकाची टीम. महानुभाव विद्यार्थ्यांचं भविष्य काय हा प्रश्न समोर येतोय वारंवार आणि संघटन असल्याशिवाय तुम्हाला जे लाभ मिळायचे ते त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आमचं ऐकणारं काहीतरी पाहिजे की नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आता त्याची स्थापना तर आपण करणारच आहोत. अखिल भारतीय महानुभाव विद्यार्थी परिषद म्हणून आपण त्या ठिकाणी त्याची जाहीर स्थापना आज रोजी खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये आपण त्या ठिकाणी करत आहोत. ते थोड्याच वेळामध्ये त्याचं आपण विमोचन या ठिकाणी खऱ्या अर्थाने करूयात. आनंद अत्यंत मोठा आहे. तुम्ही इथून उत्तीर्ण झालात म्हणजे तुम्हाला जायचं आहे असं तुम्ही कधी त्या ठिकाणी समजू नका. ज्यांनी आता पूर्ण केले ते पुढच्या वर्षी मला या ठिकाणी इन्व्हिजिलेटर्स म्हणून, शिक्षक म्हणून त्या ठिकाणी आवश्यक आहे. तुमचा थोडासा वेळ द्या. म्हणजे मी बनसोड सरांनाही मागे विनंती केली की सर तुम्ही संशोधन पद्धती शिकवा महानुभावांच्या आमच्या विद्यार्थ्यांना, कारण गरज आहे. आमचे राजेंद्र राऊत आहे, संदीप तडस सर आहे, ही सगळी समर्पित भावनेनं व्यक्त होणारी मंडळ आहेत. डॉक्टर कोमल ठाकरे सर वगैरे आहेत. तर हे काम आपल्याला खऱ्या अर्थाने आता पुढे घेऊन जायचं आहे. एवढंच मी एक तुम्हाला जाहीर आवाहन करतो.
कुणी न थांबता चांगला प्रवास आपल्याला करायचा आहे आणि हा ज्ञानाचा वारसा खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे न्यायचा आहे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. शेवटचं आवाहन करतो की तुमची मला गरज आहे, माझी तुम्हाला गरज आहे. म्हणून जास्तीत जास्त माझ्या आता या अध्यासन केंद्रामध्ये 4 जागा मी त्या ठिकाणी CHB तत्वावरती आणलेल्या आहे. कालच लेटर पडला, तुम्ही रात्री तयार करून परत त्या 4, 5, 6 जागा त्या ठिकाणी येऊ शकतात. आपल्याला तुमच्यामध्ये MA झालेली मंडळी माझ्याकडे त्या ठिकाणी 20 ते 25 हजार रुपये प्रमाणे नागपूरस्थ असणारे किंवा इतरही त्या ठिकाणी तिथं राहून हे अध्ययन कार्य पूर्ण करू शकता. म्हणजे तुमचे PhD तुम्ही पूर्ण करू शकता आणि तिथे तुम्ही जॉबच्या माध्यमातून स्वतःचं थोडंसं साधनसुद्धा उपलब्ध करू शकता. महिलांनाही माझं जाहीर आव्हान आहे, जर तुम्हाला खरंच जर वेळ असेल तर तुम्ही 2 महिला आणि 2 पुरुषांनी अवश्य मला त्या ठिकाणी वेळ द्या, कारण ही धुरा तुमच्यावरती त्या ठिकाणी अवलंबून आहे. तर अशा प्रकारे हे सर्व नियोजन त्या ठिकाणी आहे आपलं. आणि आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम प्रचंड कडाक्याचं ऊन आहे, मे महिना असा भयंकर आपल्याला त्या ठिकाणी वरून तापतोय. निरोप समारंभ होतो की नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला होता, तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकून घेतलं, कूलर बंद करून. त्याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझ्या शब्दांना धन्यवाद. दंडवत प्रणाम.